पाहिलंच आता आम्ही पोचलेलो आहोत आणि लाईटिंग्सवरनं कळालंच असेल लग्नघर. तर आता चाललोय वरती आम्ही. काम करते. You're doing for the wrong person. मी केसांमुळे म्हणलं ही नसणार आहे पण तरी झालं लावले आता. ऑपरेशन करायचं हा मग तिथं होऊन जाईल ना छान वरती फुलांचंच ना ते मोठं वालं करतात घाण्यासाठी. रिपोर्ट नॉर्मलच येत होते माझे सगळे. 3 दिवस कंटिन्यू रिपोर्ट काढत होते नॉर्मल. काय झालं होतं? फीवर. पाऊस आला चालू याच्यात काहीच गुंफाळता यायचं नाही. हा बघा 3 तासापासून मेहंदी चालू केली आहे. तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे सुष्मिताच्या ब्लॉगमध्ये. तर आज आहे संडे आणि अवघे 3च दिवस राहिलेत. बुधवारी लग्न आहे. तर आज आम्ही पॅकिंग करायची आहे मला, की जेवढे कपडे लागत आहेत, जेवढे लग्नाचे कपडे आहेत, ज्वेलरी आहे ते सगळे एकत्र साईडला काढायचं आहे. बाकी सगळं सामान इथंच ठेवायचं आहे मला. तर 3-4 नंतर आम्ही जाणार आहे तिकडे. तर तुम्हाला खूप मजा येणार आहे. इथून पुढचे ब्लॉग तर अजून जास्त मजा येणार आहे, कारण लग्नघर आहे. त्यामुळे लग्नघरामध्ये किती एन्जॉय असतो हे तुम्हाला माहितीच आहे. ते किती मजा मस्ती करणार आहे ते तुम्हाला दिसेलच. तर सकाळी उठले, मस्त चहा नाश्ता केला, उपमा केला. पुढे तुम्हाला दिसेलच काय काय केलं. डाळ पालक माझी फेवरेट आज, आणि तुम्हालाही तिची रेसिपी खूप आवडते तर ती केलेली आहे. आणि मला थोडी थंडी वाजते कारण पाऊस जास्त पडतो आहे आणि गावाकडे आलं तर थंडी वाजते. आमच्या इकडे पण खूप थंडी असते. आणि इथे आमची सानू इथे, तिला पण थंडी वाजून आली इतकी. तर आम्ही असंच बसलो आहे. थोडं काम होतं, पण सगळ्यात महत्त्वाचं लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल आपल्या चॅनल तर नक्की करा आणि ब्लॉग कंटिन्यू करा. ब्लॉग बघितल्यानंतर शेवटला कमेंट करायला विसरू नका. तर सगळं झालेलं आहे. आता मी मस्त साडी याची ड्रेप करून घेते. साडी ड्रेपिंग म्हणजे नेमकं काय तर मला एवढं काही जमत नाही, पण मग कसं लग्नात गडबड असणार आहे. मग ते मिऱ्या करा, हे करा, प्रेस करा, आणि आपण प्रेस करतो त्या म्हणजे अशा मिऱ्या केल्यानंतर ते एकदम जसं काही इस्त्री केल्यासारखं वाटतात. तसं तिथं लग्नाच्या तिथं करायला नाही भेटेल. तर मी आधी पूर्वतयारी करून घेणार आहे. तर मी पदर वगैरे सगळं बनवून तयार ठेवणार आहे. त्याला छान प्रेस करून ठेवणार आहे. छान पॅकिंग करणार आहे साड्या, ते आता करते. आणि बॅग पण पॅक करते. तर चला ब्लॉग कंटिन्यू करा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघूयात आज दिवसभर काय करते, कशी पॅकिंग करते, कसा दिवस जातो आहे आणि किती वाजता निघतो आहे, कधी पोचतो आहे. तर चला, आणि याच्यानंतरचे पण ब्लॉग बघायला विसरू नका, कारण पुढचे ब्लॉग त्याच्यापेक्षा खूप एक्साइटिंग असणार आहे. तर मंडळी, सकाळ आता नाश्त्याची तयारी सुरू झालेली आहे. आता सकाळ नाश्ता काय करावा सगळ्यात मोठा प्रश्न होता. तर आता छान उपमा बनवते, कारण काल पोहे बनवले होते माझे उपमा. आता म्हणतात एवढा कांदा, एवढा टमॅटो, तर अर्धा टमॅटो अर्धा कांदा मी डाळ पालक बनवणार आहे त्याच्यासाठी यूज करणार आहे. इकडे लसूण आणि आल्याची पेस्ट बनवणार आहे ठेचून छान. आणि मग सगळे एकजीव करून डाळ पालकची रेसिपी तुम्हाला माहिती आहे, तर डाळ पालक बनवणार आहे. आणि मी छान उपमा बनवणार आहे. त्याच्यासाठीच ही तयारी करते. पीठ मळून झालेलं आहे, इकडे डाळ लावलेली पालक डाळसाठी. तर ब्लॉग कंटिन्यू करा. आजची सकाळ खूप छान झालेली आहे. तुम्हाला मिरची खायची असेल तर मिरची खायला या. आणि आमचे आहो पण सकाळ बाहेर गेलेले आहेत कामानिमित्त, आणि ते येतीलच तोपर्यंत उपमा करून ठेवा. ते माझा उपमा खातील सगळेजण, आणि मग स्वयंपाकाची तयारी. तर ब्लॉग कंटिन्यू करा. तिथं आपला रवा छान भाजून झालेला आहे. शेंगदाणे तळून झाले. कांदा परतते. आता मिरची आणि टमॅटो टाकायचे. इकडं पालक ठेवले मी पाण्यामध्ये थोडं शिजायला. त्याची प्युरी करून घ्यायची. नंतर ते झालं की आता मी डायरेक्ट उपमा झाल्यावर दाखवते तुम्हाला. ऑलमोस्ट आपलं इथं उपीट होत आलेलं आहे. आता त्याला उपीट शिजवून घेते. आपलं उपीट रेडी. तर इथे मी मस्त साडीची प्लेटिंग करून ठेवते. साडी डायरेक्ट इथं पदर करून ठेवला आहे, पिन करून डायरेक्ट घालायला. मी आता इथला पदर करते. डायरेक्ट साडी अशा पॅक करून ठेवणार आहे, जेणेकरून मला सारखं वेळ नको लागायला.
पाहू शकता डायरेक्ट साडी ड्रप करून टाकली असं पदर डायरेक्ट प्रेस करत घाललेला आहे. कसला ड्रेस मला तर दिसत नाही. इंजिन कोणतं होतं आपलं? ड्रेस पाहिजे तुम्हाला? नाही कोणतं होतं? देऊ साधा पंप होता का? मला लवकर फोन करायला कधी लावा. कैसे सो रही एक इंजिन होतं एक जणाकडं 2000. तर अशा प्रकारे आवरून वगैरे सगळं बॅकपॅक करून आता आम्ही निघाले लोणीला. तिकडे जाऊ आता जवळपास 1 तास वगैरे लागेल. मग आम्ही तिकडे पोहोचू. मग पोहोचल्यानंतर तुम्हाला दाखवेलच. आणि इकडे सानू सगळ्या बॅग्सच आम्ही सोबत घेऊन चाललो. म्हणजे इकडे आमची आहो गाडी चालवतात. तर चलो ब्लॉग कंटिन्यू करा. सगळे तुम्ही पाहिलंच. आता आम्ही पोचलेलो आहोत आणि लाईटिंग्सवरनं कळालंच असेल लग्नघर. तर आता चाललो आहे वरती आम्ही. चला करू ना चालू. मला मी तरी बघितलं तुला बघितलं का नाही? ते समृद्धी तिथे मी म्हणलं लाजच नाही. नवरी काम करते. No, you're doing for the wrong person. Thanks bro. इथे काहीतरी गडबड झाली. कुठे? असं पाहिजे. हा like that. नको हे पण नाही वाटत इथे. हा म्हणजे ते उमलतंय अजून ना. हा असं वाटतंय की डिफरंटला उमलतंय. मी केसाल म्हणलं ही नसणार आहे पण तरी झालं लावले आता. विचारलं होतं काय होतं काय नाही काय म्हणायचं. आम्ही घरी सांगितलं नव्हतं एवढं. आम्ही घरी सांगितलं नव्हतं एवढं. हो म्हणे म्हणलं काय नाही ती म्हणजे अचानक चालले. मी काही नाही त्याने फ्लॅट बदलला त्यासाठी त्यांना बोलवलं होतं. त्याच्यामुळे चालवली फ्लॅट बघायला. आणि परत फोन केला या महिन्यात 1-2 तारखेला जायचं दवाखान्यात. म्हणलं कसं ट्रीटमेंट आजारी झाली तुला भेटायला जायचं होतं. म्हणजे नाही आम्हाला माहित नव्हतं. इथं गेलं माहित नाही आम्हाला. मला प्रवास केला नाही दगड झाली असं त्याच्यामुळे ताप येत होता.
तर इथे डायरेक्ट स्वयंपाकाची तयारी झालेली आहे. आपल्याला काहीच करावं लागणार नाही. डायरेक्ट आचार्यच लावून दिलेले, त्यामुळे एवढ्या माणसांचा स्वयंपाक डायरेक्ट टेन्शन करायचं. हा मग तिथं होऊन जाईल ना छान वरती फुलांचंच ना ते मोठं वालं करतात घाण्यासाठी. तिथे पण एरिया मेकअप वगैरे करू. ते उद्या सेटल लावायचं. ऐक ना, इथे केलेलं बेस्ट राहील. लोकांना बोलवायला इथे केलेलं बेस्ट राहील. का सांगतो, इथे नाही का किती पाऊस येऊ दे, काही येऊ दे, काही येऊ दे, ताण नाही. बसायला पण निवांत सोफा आहे. ऍटलीस्ट मला 5 तास अचानक पाऊस आला चालू याच्यात, काहीच गुंफाळता यायचं नाही. असं नाही येतच छान होईल. फ्लावर्सचे जे हार असतात ना, नाही मग घाण्याचं ती काय म्हणली, घाण्याचं डेकोरेशन वरती करू. पायऱ्याचं डेकोरेशन स्टेअर्स वरती गेला ना, तिथं पूर्ण मोकळा स्पेस आहे पुढे, तिथं तर घाण्याचं मन जाईल. नाही नाही, खाली तर मोकळच पाहिजे. मग खाण्याच्या वेळेला सकाळच्या वेळेला घाणा कधी माझा फोन वाजतोय का? उद्या सकाळी आहे घाणा 11 वाजता. कार्यक्रम आधी चालला. 3 दिवस कंटिन्यू रिपोर्ट काढत होते नॉर्मल. काय झालं होतं? फीवर, ट्रान्सपरंट नव्हता. हा ठीक आहे ना, ठीक आहे. डबल टेप ताण आणि मग एक ट्रान्सपरंट पण आणलाय. ती दोरी आणली का? दोरी 24 मला म्हणते काय आम्ही आणि आम्ही जेवण करणार आहे. 200 झोपायला तिकडे जातो. आणि मग पण तोपर्यंत नाही वेळ ना, मग त्या दोघींनी तोपर्यंत उपाशी ठेवायचं का? म्हणून एक्झाम पहिलं मी बरी आहे फक्त. कोणाला बघताय तुम्ही त्यात? असं गेलं. जावाई बापू बघताय, जावाई बापू. इकडून घेते मस्त एक्सप्रेशन दे. तू केलं का घरी फोन? नाही उचलला नाही. पप्पा घरी नाही, मी गेले वाटतं. तुला आवडलं पाणीपुलं? आमच्या मोटरसायकल काय करते डेकोरेशन होतं आता बघ ना, वाईट आहे ना ते, त्याच्यामुळे लाकडाचं काय करायचं आणखी झोपा पण झाली. आजची का नाही आलीवर कोण आहे? कधीच आहे काय? काय?
जायचं होतं त्यांना उशीर झाला बाई कुठे बाई खाली खाली का त्यांच्या हळद लागेल बघ. काय झालं हळद चालू झाले 2 आधीतला संपली आणि मेहंदी का हा बघा 3 तासापासून मेहंदी चालू केली आहे. 10 वाजता चालू केली अजून 1 तास नाही 10:30 चालू केली अर्धा तासच झाले आता 11:30 झाल्यात. ते समजून घेतील बरं. 11ला चालू झाली मी आता 11 मग मी 11ला चालू केली एवढं नाही एवढंच काय सुरू. अरे मंद उडून जाईल सगळी. मी काढते मी नाही मेहंदी नाही मौस आहे मौस. 2-3 गेले गायब झाले. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग ब्लॉग. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.